की 9 9 दुणे 9 9 त्रिक 9 9 चूक 9 9 पंची 9 9 सक 9 9 सती 9 9 आठी 9 9 नवे 9 9 10 9 अरे 9च्या पाड्याचा सांगा. 9चा पाडा करेक्ट आहे. कसा? माझ्याकडे प्रूफ आहे. हो सांगा ना मला. 9 1 9 9 1 9 9 दुणे 18 1 आणि 8 9 म्हणजे 9 दुणे 9 9 त्रिक 27 2 आणि 7 9 म्हणजे 9 त्रिक 9 9 चौक 9 चौक 36 3 आणि 7 9 सुबह से देख रहे हैं ससुरा 3 बार बेहोश गिर गया. अरे चुप कर बेशरम, वो ससुरा नहीं जवाई है जवाई. अरे एक पेपर से हवा दे रहा है तो दूसरा धोती हिला रहा है. हमरे बिहार में जब कोई बेहोश हो जाता है ना तो उसको ऊपर एक बाल्टी में पानी डाल देते हैं. सारे बहास से निकल जाती है ससुरा. कुमार भैया होते तो डाल ही देते ससुरे को पानी. कहावत है. क्या हुआ भैया? कैसन मीटिंग चालू है? तो हर जीजा बेहोश पड़ा है मालिक. हमार जीजा बेहोश? दिवाणजी अहो जावई बाप्पा अजून उठले नाहीत. बघ ना अजून तर 3 पोरांची ओळख व्हायची. कसं होईल देव जाणे. अहो मालक, अहो हा प्रत्येक पोराला बघितल्यावर बेशुद्ध पडतोय. तुम्हाला काय वाटतं? 7 मुलांची लग्न जमू शकेल? अहो विचार करून विश्वास टाकलाय मी त्यांच्यावर. करील काहीतरी होईल पास. देऊन आला. अरे माणसात का जनावर सुखाना बेशुद्ध पण पडू देते. अबे ओ भूतनी के कब से सोया पड़ा है बे? साला मेरा बाप और मामा तुझे टेबल फैन की तरह हवा दे रहे और तू ससुर का नाती सोने का ढोंग कर रहा. आता हा कोण? कुमार. यो माझा 3 नंबरचा पोरगा. होय काय? पण असा हिंदीमध्ये काय बोलतोय? त्याचं काय जावई बापू, अहो इस्त खरी गंमत आहे. एकदा काय आलं, मी आणि माझी बायको चारा टंचाईचं कारण शोधण्यासाठी बिहार मध्ये गेलो. अच्छा. पण तिथं खरं गेल्यावर कळलं का तिथं माणसं चारा खात्यात म्हणून. तर खात्यात तर खात्यात तू नाही देत. मग आम्ही ना एक वरच्या वर तिथं आंदोलन केलं. आणि त्या टायमाला तिथं हे रेड कुजाल मला आलं. नुसतं हिंदीतून बोलतोय आणि वरच्या माणसाने मारामारा करतोय. और तू कौन है बे चिकने? ये तुम्हारा होने वाला जीजाजी, तुम्हारी शादी रचाने को आया है. युवन जी मराठीतून. करो करो ट्राई करो. मैं जरा चक्कू को धार लगा के आता हूँ. क्या बे चिरकुट, तुझ्यासारखा चाकू बंदुकीने नाही आवाजानं चालवतो आम्ही आमचं आयुष्य. समजलास? इकडे आया बापू. मामा हे कोण? अरे हे तुझे होणारे दाजी. बोललो होतो ना इथे छोटा मेंदू राहतो. इथे मारायचं नाही. समजलं ना? चला येतो मी भेटू पुन्हा जमलं तर. समजलं ना? भेटायचे परत? नाही समजा जावई बापू चला तुम्ही उठा. आराम करा. चला चला चला. हाय राज. सिमरनला मिळवणं किती कठीण आहे कळलं ना? पण आपण आपल्या सिमरनसाठी काही करायला तयार आहे. अजून एक भाऊ बाकी आहे. काय कसा आहे तो नमुना? नमुना काय? आय मीन टू से की कसं आहे त्याचं स्वभाव वैशिष्ट्य? 11 वर्ष झाली तरी अजून SSCतच आहे. वय काय त्याचं वय? फक्त 33. आणि नाव श्री. 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 ए श्री बोल ना. ए श्री बोल ना ग. ए कोण आहे? मी श्रीला भेटू शकतो का? श्रीला? सॉरी मी श्रींना भेटू शकतो का?
तुझी आणि आमची भेट व्हावी ही तर श्रींची इच्छा. हा, पण तुम्ही कोण? मी तुमचा होणारा भाऊजी. काय काय म्हणालात? तुमचा होणारा भाऊजी आहे. आलं म्हणजे म्हाताऱ्याने माझ्या लग्नाच्या आधी अंजूचं लग्न काढलं की काय? नाही 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 नाही, उलट मी तुम्हा सातवी भावंडांची लग्न लावून देणार आहे. काय? खरंच? बसा 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 बसा. तुम्ही काय घेणार का? चहा कॉफी काही? अहो, ही काही चहाची वेळ आहे का? ठीक आहे, पुढच्या वेळेला घ्या. पण तुमच्याबद्दल मी बरंच काही ऐकलंय. तुम्ही म्हणे रात्र रात्रभर अभ्यास करता. गेली अनेक वर्ष तुम्ही 10वीच्या वर्गातच आहात. पुढे पासच होत नाही काय? अहो, झालो असतो पास मी, पण नेमका तोंडी परीक्षेला नापास होतो मी. का तोंडी परीक्षेला नापास का? अहो, काय दोनच प्रश्न विचारतात. कोणते? पहिला प्रश्न ठरलेला 9चा पाढा म्हणून दाखवा, आणि दुसरा प्रश्न तोही ठरलेला. काय? एका टाकीत एका तासात 1 लिटर पाणी पंपाद्वारे सोडलं जातं, तर 50 लिटर पाणी सोडायला किती वेळ लागेल? अहो, सोपा प्रश्न आहे, आणि मला एक कळत नाही, तुम्हाला 9चा पाढा येऊ नये. 4थीत शिकलो होतो मी, 4थी ते 10वी 6 वर्षाचा गॅप झाला, कसं लक्षात राहणार? तरी पण मी हुशार आहे. मी माझ्या लॉजिकने 9चा पाढा तयार केला. कसा? बेरीज केली, वजाबाकी केली, सगळं केलं. 9चा पाढा ऐका. 9 एके 9, 9 दुणे 9, 9 त्रिक 9, 9 चूक 9, 9 पंची 9, 9 सक 9, 9 सती 9, 9 आठी 9, 9 नवे 9, 9 दहा 9. अरे बरं, तुम्ही ते काय पाण्याच्या टाकीचं उत्तर काय दिलं ते तरी सांगा मला. नाही का 9च्या पाड्याचा सांगा. 9चा पाडा करेक्ट आहे. कसा? माझ्याकडे प्रूफ आहे. हो, सांगा ना मला. मी विचारतो, तुम्ही उत्तर द्या. बरं, ठीक आहे. 9 एके 9, 9 एके 9, 9 दुणे 18, 1 आणि 8 9, म्हणजे 9 दुणे 9, 9 त्रिक 27, 2 आणि 7 9, म्हणजे 9 त्रिक 9, 9 चोक 9 चोक 36, 3 आणि 6 9. डोकं नुसतं भरभरायला लागलंय. पाण्याच्या टाकीचं उत्तर द्या मला आता. पाण्याच्या टाकीचं काय? काय? एका तासात एका टाकीत 1 लिटर पाणी पंपाद्वारे सोडलं जातं, मग तर 50 लिटर पाणी सोडायला किती वेळ लागेल? अहो, सोपं उत्तर आहे, 50 तास. सापचूक. काय? अहो, हाडाचा शेतकरी आहे मी. आमच्याकडे एका तासामध्ये 1000 लिटर भर पाणी फुल होतं टाकीमध्ये, आणि यांच्या टाकीमध्ये एका तासात 1 लिटर पाणी. मग प्रॉब्लेम काय माहितीये का? काय? यांची टाकी फुटकी असणार. माझं नशिबात फुटका आहे, बाकी काय ना. हे पाट्या खड्यावर पाणी आहे. तुम्ही ना आयुष्यभर 10वीच राहणार. 10वीच्या पोराचं लग्न करायला निघाला. अहो, पण 10वीच्या आणि लग्नाचा काय संबंध आहे? अहो, ऐका ना. ओ 1 2 3 4 इंग्लिश मध्ये बोलता तरी येतात का? काय प्रश्न विचारताय तुम्ही? बोलून दाखवू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि 10च्या पुढे सोपं आहे. 10 1 10 2 10 3 10 4 10 5 10 6 10 7 10 7 10 8 10 9. कळलं 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 कळलं. 20 साठी 10 10. बरं, इंग्लिश मध्ये 100 म्हणून दाखवा आता. सोपं आहे. दादा 10 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 झाले 100. अरे 10वी एका 10वीच तुम्ही. काय? अहो, कोणीतरी म्हटलेलं आहे, क्रोध हे माणसाच्या जीवनरूपी मडक्याला पडलेलं भोग आहे. भोग आदित्य, भोग आता त्याच्या कर्माची फळ. सासर पण असं भेटलं ना. गेले, जाऊ दे. आपण अभ्यासावर लक्ष केंद्रित करूया. कोणीतरी म्हटलेलं आहे, याचे केस वाढून देवानंद होण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद व्हा. अभ्यासाला लागलं पाहिजे. अभ्यास. ए, बोल ना ग. माझ्याच नशिबात सगळे काय कळत नाही. काय चाला, एक एक नक्षत्र जन्माला आले. काय का अंजली, या 7 जणांच्या वेळेला तुझ्या बाबांनी काय वेगवेगळी नक्षत्र शोधून काढली होती? या 7 जणांचं लग्न मी लावून द्यायचं. मी म्हणतो, आपल्याला झेपत नाही तर मुलं जन्माला तरी कशाला घातली? त्यापेक्षा शासनाच्या कुटुंब नियोजनाचा फायदा तरी घ्यायचा ना. 500 रुपये तरी मिळाले असते. शांत हो आधी, शांत हो आधी. तरी मी तुला म्हणाले होते ना की आपण पळून जाऊन लग्न करू म्हणून. शट अप अंजली. अंजू, अंजली, माझं
डिसिजन तर चुकीचा नाही ना? आणि स्वतःपेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास आहे माझा. आधी तू जे करशील ना ते योग्यच असेल. थँक्स अंजली, थँक्स. आधी जावई बापू, शुद्धीवर आहात का तुम्ही? काय बोलताय तुम्ही ते कळतं का तुम्हाला? तुम्ही जेवढं बोललात ना तेवढं मी आतापर्यंत ऐकून घेतलं, पण आता मी काय बोलतो ते तुम्ही ऐकायचं. तुम्हाला जर अंजलीशी लग्न करायचं असेल ना तर आधी माझ्या 7 पोरांना पुरी बघायच्या, नाहीतर अंजूला इसरायचं. कळलं? आणि जर पळून जाऊन लग्न करायचा प्रयत्न केला ना तर गोबर गॅसच्या टाकीत आत्मकोंडन करून घेईल स्वतःच. आत्मकोंडन? होय, स्वतःला जाळून घेण्याला जसं आत्मदहन म्हणतात ना तसं स्वतःचा आत्मकोंडण्याला आत्मकोंडन म्हणतात. कळलं? सासरेबुवा! अरे सासरेबुवा, आधी ज्या दिवशी मी तुमच्या 7 नमुन्यांना बायका शोधून आणीन त्या दिवशी मी तुमच्याकडे अंजलीचा हात मागेन.